दररोज आपण ॲग्रिकल्चर आणि जी-एस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. सकाळी 10 वाजता जी-एस संबंधित शॉर्ट व्हिडिओ, तर संध्याकाळी 4 वाजता ॲग्रिकल्चर संबंधित शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती आपण घेत असतो. अशाच प्रकारे आपण फ्री टेस्ट सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे आपल्या स्पर्धा विश्व ॲपमध्ये. तिथे तुम्ही ते सोडवू शकता. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही भाषेमध्ये ते अवेलेबल आहे. एक्सप्लेनेशन व्हिडिओ सुद्धा आहे. एक्सप्लेनेशन व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण टेस्ट घेतलेली आहे आणि ॲडव्हान्समध्ये कशा पद्धतीने जो आजूबाजूचा एरिया आहे 360 एरिया कशा पद्धतीने कव्हर केलाय ते तुम्हाला एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये समजेलच. अशाच प्रकारे ॲग्रिकल्चर संबंधित आजचा एक प्रश्न. तर प्रश्न आहे, इन सॉइल सायन्स व्हॉट डज मिनरलायझेशन रेफर टू? मातीशास्त्रामध्ये मिनरलायझेशन म्हणजे काय? आपल्या टेस्ट सिरीज मधला प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे, कन्व्हर्जन ऑफ मिनरल इनटू ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे खनिजांचे सेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर. दुसरा आहे कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इनटू इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे खनिज पोषक तत्वांमध्ये रूपांतर. तिसरा ऑप्शन आहे सॉइल इरोजन मृदा शरण. चौथा ऑप्शन आहे फॉर्मेशन ऑफ ह्युमस ह्युमस तयार करणे. आणि पाचवा ऑप्शन आहे लिचिंग ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्वांचे गळतीकरण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इनटू इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. यालाच या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? मिनरलायझेशन असं म्हणतो. आता मिनरलायझेशन असं का म्हणतो? कारण की बघा नेमकी प्रोसेस काय होत असते. आपण आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खते वगैरे टाकतो म्हणजे सेंद्रिय पदार्थ ऍड करतो. मग ते जसेच्या तसे वनस्पतींना उपलब्ध होतात का? नाही. वनस्पती जसेच्या जसे ते अपटेक करू शकतात का? इनटेक करू शकतात का? घेऊ शकतात का? नाही. जेव्हा ते ऑर्गॅनिक फॉर्म मधून इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये होते तेव्हाच ते वनस्पतींना उपलब्ध होते. म्हणजे वनस्पती न्यूट्रिएंट अपटेक करतात कोणत्या फॉर्म मध्ये? इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. इनऑर्गॅनिक फॉर्म म्हणजेच काय म्हटलं आपण? खनिज पदार्थामध्ये रूपांतरित झाल्यानंतर तेच वनस्पती काय करू शकतात? अपटेक करू शकतात, त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी वापरू शकतात, त्याच्या चयापचनासाठी वापरू शकतात. वनस्पती अंतर्गत ज्या काही क्रिया असतात त्यासाठी इनऑर्गॅनिक फॉर्म मध्येच न्यूट्रिएंट अपटेक होत असतात. त्यासाठीच मिनरलायझेशन ही प्रक्रिया खूप महत्वाची असते, जे सूक्ष्म जीवांमार्फत घडून आणल्या जाते. जेव्हा आपण सेंद्रिय पदार्थ टाकतो त्याच्यावर सूक्ष्मजीवांच्या क्रिया होतात, त्यांचं सूक्ष्मजीव ते त्या सेंद्रिय पदार्थाचं विघटन करतात, त्याच्यावर सूक्ष्मजीवांची उपजीविका चालते. तसेच ते जे सेंद्रिय पदार्थ आहेत ते इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करून देतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ सुद्धा जमिनीमध्ये होते आणि पिकांना सुद्धा ते उपयोगी होतात. अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ कव्हर करत असतो, त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. आणि फ्री टेस्ट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता. स्पर्धा विश्व या नावाने आहे. किंवा टेलिग्रामवर आपण स्पेशल नोटिफिकेशन देत असतो. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.